लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील एका गावामध्ये 11 जून रोजी एका 6 वर्षीय बालिकेवर 35 वर्षीय नराधमाने अत्याचार करत हत्या केल्याची घटना घडली होती। या घटनेनंतर तो फरार होता। दरम्यान नराधमाच्या शोधासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते। अखेर गुरुवारी रात्रीच्या सुमारास संशयित आरोपी सुभाष भिल हा भुसावळ शहरात आढळून आल्याने काही जणांनी त्याला मारहाण केली। त्या दरम्यान भुसावळ बाजारपेठ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन संशयित आरोपीला ताब्यात घेतलं। मात्र त्याला ताब्यात घेतल्यानंतर भुसावळ आणि जामनेर पोलीस स्टेशन समोर मोठ्या संख्येने जमाव जमला होता। नराधमाला ताब्यात देण्याच्या मागणीसाठी संतप्त जमावाने जामनेर पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन देखील केलं। या आंदोलनानंतर पोलिसांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त जमावाने दुचाकी वाहनांची जाळपोळ करत पोलीस स्टेशन पोलिसांवर तुफान दगडफेक केल्याने जामनेर शहरात तणाव निर्माण झाला होता। या दगडफेकीमध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह 6 ते 7 पोलीस कर्मचारी हे जखमी झाले। जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळाला भेट देऊन नागरिकांना शांततेचं आवाहन केलंय। सदर घटनेनंतर जामनेर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आला असून सद्यस्थितीमध्ये शहरात तणावपूर्ण शांतता आहे। या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटील, जामनेर। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।